सकाळी 11:30 वाजता तेलंगणाच्या मिर्यालगुडा शहरातील हॉस्पिटलबाहेर अचानक एकच गोंधळ उडतो. एका महिलेचा जोरजोराने किंचाळण्याचा आवाज ऐकू येतो आणि तिच्या समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक तरुण असतो. तो अजूनही श्वास घेतोय का हे बघण्याआधीच त्याच्यावर आणखी एक घाव होतो आणि एका क्षणात त्याचा जीव जातो. ही कथा आहे प्रणय पेरुमला आणि अमृथा वासुदेव यांच्या प्रेमाची, एका प्रेमकथेची जी जातीच्या भिंतींमध्ये अडकली आणि क्रूर ऑनर किलिंगमध्ये संपली. मिर्यालगुडा तेलंगणातील एक लहानसं गाव, जिथं अजूनही जातीपातीची बंधनं घट्ट धरून ठेवली जातात. याच गावात राहणारा प्रणय पेरुमला एक हुशार, मेहनती आणि शांत स्वभावाचा तरुण. तो दलित समाजातला होता, पण त्याच्या मनात मोठी स्वप्न होती. दुसरीकडे अमृथा वासुदेव उच्चवर्णीय कुटुंबातील मुलगी, श्रीमंतीत वाढलेली, पण मनाने स्वतंत्र होती. दोघांचं प्रेम शाळेपासून होतं आणि जसं ते मोठे झाले तसं हे प्रेम खोलवर वाढत गेलं. पण हे प्रेम समाजाला मान्य नव्हतं. अमृताच्या कुटुंबासाठी तीच एका दलित तरुणावर प्रेम करणं हे प्रतिष्ठेवर लागलेला कलंक होता. 2016 मध्ये दोघांनी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न केलं. अमृता तिच्या कुटुंबाला सोडून प्रणयच्या घरी राहायला आली. हे लग्न फक्त एका साध्या नात्याचा मिलन नव्हता, तर समाजाच्या कट्टर विचारसरणीवर मारलेला एक जोरदार प्रहार होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच अमृताच्या वडिलांनी तिला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी तिला घरात कोंडून ठेवलं, तिच्यावर दबाव टाकला, पण तिने स्पष्ट सांगितलं, मी प्रणयला कधीच सोडणार नाही. हा अपमान वासुदेव रावसाठी असह्य होता. उच्चवर्णीय असूनही त्यांच्या मुलीने एका दलित तरुणाशी लग्न केल्यामुळे ते रागवले होता आणि ते आपल्या प्रतिष्ठेसाठी काहीही करू शकत होते. याच दरम्यान अमृता गरोदर असल्याची बातमी समोर आली. तिला वाटलं, आता तरी कुटुंब तिचं मन वळवेल, पण उलट झालं. तिच्या वडिलांनी तिला गर्भपात करण्याचा आदेश दिला. याच दरम्यान प्रणय आणि अमृतावर हल्ल्यांचे प्रयत्न सुरू झाले. त्यांच्या घरासमोर संशयास्पद लोक फिरू लागले, प्रणयच्या कुटुंबाला धमक्या मिळू लागल्या. पण त्यांनी भीती न बाळगता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी सकाळी अमृता तपासणीसाठी हॉस्पिटलला जायला निघाली. सोबत प्रणय आणि त्याची आई होते. तपासणी झाली आणि ते तिघं बाहेर पडले. अमृताने प्रेमाने प्रणयला विचारलं, आज दुपारी आपण कुठे जेवायला जाऊया? प्रणय हसला, पण त्याच्या तोंडून शब्द बाहेर येण्याआधीच एका व्यक्तीने त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातला. क्षणात तो खाली कोसळला. आजूबाजूच्या लोकांनी भीतीने ओरडायला सुरुवात केली, पण हल्लेखोर थांबला नाही. त्याने प्रणयावर आणखी एक घाव घातला. प्रणय रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अमृता आणि तिची सासू किंचाळत होत्या. अमृता मदतीसाठी हॉस्पिटलमध्ये धावत गेली, पण तोवर प्रणयचा प्राण गेला होता. हत्येच्या काही तासांतच पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये खुनी दिसला, ज्याने अमृताच्या डोळ्यांसमोर प्रणयला ठार मारलं होतं. चौकशीत समोर आलं की हा खुनी अमृताच्या वडिलांनीच पाठवला होता. त्याला 10 लाख रुपये देऊन प्रणयला मारण्याची सुपारी दिली गेली होती. या कारस्थानामध्ये अमृताचा मामा, वडील आणि आणखी काही जण गुन्ह्यात सामील होते. ही हत्या ऑनर किलिंग होती, जातीच्या अहंकारासाठी केलेली क्रूर हत्या. प्रणयच्या मृत्यूनंतर अमृताच्या कुटुंबाने तिला पाठिंबा दिला नाही. तिच्या आईनेही तिला फोन केला नाही. पण प्रणयच्या कुटुंबाने तिला आपलं मानलं. दलित समाज आणि महिला संघटनांनी अमृताला पाठिंबा दिला. अमृताने जस्टिस फॉर प्रणय हे फेसबुक पेज सुरू केलं, जे काही दिवसांतच लाखो लोकांनी फॉलो केला. अखेर कोर्टाने अमृताच्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही फक्त एका प्रेमीची गोष्ट नाही, तर ही भारतातील जातीव्यवस्थेच्या कट्टरतेची आणि ऑनर किलिंगसारख्या भयंकर गुन्ह्याची साक्ष आहे. प्रेम जातीपातीच्या पलीकडे असतं, पण काही लोकांच्या अहंकारासाठी निष्पाप लोकांचे जीव जातात. प्रणयने आपल्या प्रेमासाठी प्राण दिला आणि अमृताने न्याय मिळवण्यासाठी लढा दिला. या प्रकरणाने समाजाला विचार करायला भाग पाडलं की आपण कुठे आहोत आणि कोणत्या दिशेने जात आहोत. प्रेम हे निर्भय असतं, पण काही लोकांना त्याचा स्वीकार करता येत नाही. हेच ही घटना आपल्याला हेच शिकवते.